शपथविधी सोहळ्याची तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि खरं तर खूप जड अंतःकरणाने हा निर्णय घ्यावा लागलाय, पण तरी सुद्धा हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि आज सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतायत। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय पाहायला मिळालेली आहे या संपूर्ण प्रोसिजरमध्ये ही प्रक्रिया पार पडत असताना? दिला सूरज, माझा आवाज पोहोचतोय? चमेली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते यांचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं होतं। अजूनही पक्षातले नेते हे विधान भवनाच्या दिशेने येत आहेत आणि ज्या हालचाली पक्षात होत आहेत त्यांच्याकडे प्रत्येक कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील यांचं लक्ष लागून राहिलं होतं की पुढचं नेमकं आता नेतृत्व कोण करणार। याच वेळी हा संपूर्ण निर्णय झालेला आहे। लोकभवन या ठिकाणी आज संध्याकाळी 5च्या सुमारास हा शपथविधी सोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने होतील आणि पक्षातले प्रमुख नेते आणि आमदार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत ज्या पद्धतीने हालचाली घडत आहेत, खरं तर अजितदादांच्या जाण्यामुळे जी पोकळी पक्षात निर्माण झालेली आहे ही न भरून निघणारी असली तरी कुणीतरी पक्षाचं नेतृत्व करायला हवं आणि येणाऱ्या निवडणुका आहेत आणि इतर गोष्टी आहेत, या सगळ्याच गोष्टी लक्षात धरून कुणीतरी नेतृत्व करायला हवं। या अनुषंगाने सर्वच आमदार असतील, पक्षातले नेते असतील, पदाधिकारी असतील यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांचं नाव ज्यावेळी सुचवण्यात आलं त्यानंतरच हा संपूर्ण निर्णय होतोय आणि आजच आपण पाहिलं तर गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। 5च्या सुमारास शपथविधी हा देखील होईल। त्याचवेळी फक्त पक्षातले नेते, आमदार आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील आणि त्यानंतरच हा साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा होतील। लोकभवनात त्याची तयारी देखील पूर्णतः झालेली आहे। गटनेतेपदीचं जे पत्र आहे हे विधानसभा अध्यक्षांना यांना देखील कळवण्यात आलेलं आहे। त्याच गटनेते बरोबर गटनेतेपद हे स्वीकारल्याबाबतचं जे पत्र आहे हे देखील मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं असतं। ते देखील देण्याचा जी प्रक्रिया आहे ही थोड्याच वेळात पूर्ण होईल। त्यामुळे एकूणच ज्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित होता ते आता सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण पक्षाची कमान हाती घेतलेली आहे आणि या पक्ष जो शपथविधी सोहळा आहे याला सुनेत्रा पवार असतील, जय पवार किंवा पार्थ पवार हे उपस्थित असतीलच आणि पक्षातले आमदार हेच या शपथविधी सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित आपल्याला राहतील असं कळत आहे। बरोबर आहे। राष्ट्रवादीचे सगळे नेते मंत्री या शपथविधीसाठी उपस्थित असतील अशी माहिती मिळतेय। त्यासोबतच जे सत्ताधारी इतर 2 पक्ष आहेत, शिंदेंची शिवसेना आणि भाजप, त्या पक्षाच्या वतीनं या शपथविधी सोहळ्याला कोणी येणार आहे का, कोणी उपस्थित राहणार आहे का? यामिनी, ज्या पद्धतीने हा प्रसंग घडलेला आहे, राष्ट्रवादीवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने सर्वच कार्यकर्ते हे दादांच्या जाण्याने खचून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे यात पक्षाला सावरणं हे पक्षा जे प्रमुख आमदार असतील, नेते असतील हे यावेळी उपस्थित असतील। इतर मित्र पक्षातले ज्यांना शक्य आहे, जे मुंबईतले आहेत ते या संदर्भात येतील। मात्र जी घडलेली घटना आहे यातनं आपण लक्षात घेतोय तर किंवा पक्षातल्या नेत्यांशी जेव्हा आपण संपर्क करतोय, चर्चा करतोय त्यावेळी त्यांच्याकडनं प्रामुख्याने मित्रपक्षाबाबत कुठलीही कल्पना नाही आहे। मात्र आमच्या पक्षातले आमदार, नेते हे या सोहळ्याला उपस्थित असतील असं वेळोवेळी सांगितलं जातं। त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीनेच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा हा होणार असल्याची कल्पना ही दिली जात आहे। बरोबर आहे। त्यामुळे इतर मित्रपक्षांकडून कोण उपस्थित राहतं हेही पाहावं लागेल, पण त्या सगळ्यासोबतच जसं सूरज तू सांगतोयस की अत्यंत साध्या पद्धतीनं हा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे। अत्यंत कठीण प्रसंगामध्ये हा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घ्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रक्रिया, ही सगळी चक्र वेगानं फिरताना आपल्याला दिसतात। आत्तापर्यंतचा सुनेत्रा पवारांचा राजकीय प्रवास सूरज आपण पाहिलेला आहे। त्यांचं लोकसभेत निवडणुकीच्या मैदानात उतरणं, त्यानंतर राज्यसभेवर जाणं आणि त्याआधीची त्यांची जी काही कारकीर्द असेल ती, यापुढे सुनेत्रा पवार यांच्यासमोर नेमकी काय आव्हानं असणार आहेत आणि त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कसा असेल?
नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातला जनसामान्यांमधला पक्ष म्हणून ओळखला जात होता. शरद पवार यांच्या नेतृत्वानंतर ज्यावेळी पक्षांतर फूट पडली, अजितदादांनी स्वतःचं वेगळं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नेतृत्व करण्यास सुरुवात केली, त्यावेळी दादांसमोर जी आव्हानं होती ती म्हणजे प्रामुख्याने जनसामान्यात जाऊन आपली प्रतिमा ही दाखवण्यासंदर्भात होती. लोकसभेत जरी अपयश आलं असलं तरी विधानसभेत दादांची जी कामगिरी आपण पाहिली ती ही खूप चांगली होती. दादांचा एकूणच राजकीय जो अनुभव होता तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला होता. प्रमुख आव्हानं हीच असणार आहेत की तळागाळापर्यंत जी राष्ट्रवादीची जोडलेली नाळ आहे ती तशीच कायम ठेवणं असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांचे समस्या जाणून घेणं. आपण पाहिलं तर दादांच्या कामाची सुरुवात ही सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या लोकांच्या गर्दीमध्ये दादा प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घेत होते, प्रत्येकाचे जे काही मार्गी लावण्याचा प्रयत्न होता, जनता दरबार असतील, विविध जिल्ह्यांच्या भेटी असतील, इतर ज्या पुऱ्या गोष्टी असतील त्याचा पाठपुरावा असतील, या सगळ्याच गोष्टी येणाऱ्या काळात आता सुनेत्रा पवार यांना देखील प्रामुख्याने त्या पावलावर पाऊल ठेवत म्हणजे दादांच्या पावलावर पाऊल ठेवत त्या पुढे करण्यात गरजेचं आहे. त्याचबरोबर पक्ष संघटना म्हणून पक्ष वाढवणं ही एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावरती असणार आहे. हा पक्ष जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यापुरताच नाही आहे तर राज्याबाहेर देखील त्यांचे आमदार हे असल्याचं देखील आहे. त्यामुळे एकूणच पक्ष संघटन तर दुसरीकडे सरकार चालवणं या दोन्हीही गोष्टी लक्षात घेऊनच पुढची वाटचाल ही सुनेत्रा पवार यांना करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला काही वेळापर्यंत तर पक्षातले नेते हे मार्गदर्शन करतीलच, मात्र कुठेतरी पुढे जाऊन सुनेत्रा पवार यांना या सगळ्याच गोष्टी समजून पुढे निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ती सोबत असलेले आमदार आहेत, मधले नगरसेवक आहेत, यांच्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणी संदर्भातल्या ज्या भूमिका आहेत या पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच पाहुलं ही सुनेत्रा पवार हे उचलताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे ही प्रमुख आव्हानं आहेत. ज्या पद्धतीने अजित पवार हे लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्या जाणून काम करत होते, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांना देखील पुढे आपल्या कामाची दिशा ही ठरवावी लागणार आहे. प्रज्ञा. निश्चित. सूरज, तो सोबत राहा. यानंतर जाऊयात निलेश बुधावले, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, अवघ्या काही तासांमध्ये म्हणजे पुढच्या एक साधारण 2-2.5 तासांमध्ये राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्या जागी असणार आहेत सुनेत्रा पवार. सध्या आपण चर्चा करतोय सुनेत्रा पवार यांच्या समोर नेमकी काय आव्हानं आहेत, पक्ष एकसंध ठेवणं, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं. सुनेत्रा पवारांची राजकीय कारकीर्द सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि आता पुढच्या काही तासांमध्ये त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. काय जबाबदारी असेल त्यांच्या खांद्यावर? प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस वेगळा व्हायचा निर्णय झाला होता त्यावेळेस अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वात जास्त जे आमदार आहेत हे अजित पवारांसोबत आले होते. यासोबतच केवळ आमदार नाही तर तळागाळापासून म्हणजे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या सर्वांपासून एक मोठी फळी जी आहे ती अजित पवारांसोबत आली होती आणि अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. त्यामुळं अजित पवारांवर विश्वास असणाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. आपण पाहिलं अंत्यविधी असेल किंवा घटना घडल्यानंतर राज्यभरात एक जो नाराजी होती, एक प्रकारे शोक व्यक्त केला जात होता. यावरून कुठेतरी अजित पवारांची प्रसिद्धी आणि अजित पवारांचा एक कामाचा दबदबा ही एक मोठी बाब आपल्याला अनुभवायला मिळत होती. आता सुनेत्रा पवार ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्यावेळी त्यांच्यापुढे मोठी आव्हानं ही असणार आहेत. कारण अजित पवारांना जो कामाचा धडाका लावला होता, ज्या पद्धतीने अजित पवार काम करायचे किंवा सकाळी उठून लवकर अधिकाऱ्यांना फोन करणं, जिल्हाधिकाऱ्यांना फोन करणं आणि तात्काळ सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं हे कामाचा एकतर भाग झालाच. मात्र पक्ष एक करणं, पक्षासंदर्भात जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस अजित पवारांचं निधन झालं त्यावेळेस पक्षाचं पुढं काय होणार, आमदारांचं पुढं काय होणार, आमदार पुढं काय भूमिका घेणार, खासदारांच्या बाबतीमध्ये माजी खासदार असतील ते काही भूमिका घेणार का, वेगळा निर्णय घेणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि त्या सर्वांना जर एकसंध करायचं असेल तर सुनेत्रा पवारांना पुढं आलं पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका कार्यकर्त्यांमधून यायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची तर धुरा कदाचित सुनेत्रा पवार यांच्याकडेच जाईल, पण आज उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती सायंकाळी 5:30 वाजता त्या स्वीकारताना दिसतील. त्यामुळं कार्यकर्ता सांभाळणं, पक्ष सांभाळणं, यासोबतच कोर्टामध्ये सध्या जी काही प्रक्रिया सुरू आहे पक्षासंदर्भातली ती सांभाळणं आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, मागच्या 4-5 दिवसांपासून सातत्याने एक गोष्ट सांगितली जाते की अजित पवारांचा विलिनीकरणा संदर्भामध्ये एक मोठा हात होता. ते स्वतः पुढाकार घेऊन बैठका करत होते. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ते एकमेव नेते होते जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या वेगवेगळ्या नेत्यांसोबत चर्चा करत होते. त्यांना कुठेतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका
निवडणुकांनंतर आपण एक झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडत होते. त्या संदर्भात नेमकं काय करायचं, कशा पद्धतीनं भूमिका मांडायची? कार्यकर्ते सध्या एक नाराजीचा सूर असा आहे की अजित पवारांचं निधन झाले आणि त्यानंतर लगेचच 2 दिवसात तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय, त्यामुळे एक मोठा दबाव देखील तो आहे. हा दबाव त्या कशा सांभाळतायत, जे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत एकत्रीकरणासंदर्भात, त्यावर त्या काय उत्तर देत आहेत आणि कशा पद्धतीनं आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची लाईन असणार आहे हे देखील त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना आज स्पष्टपणे सांगितलं आणि कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण येत नसून पुढची जी आपल्या पक्षाची भूमिका आहे ते आपली नवी पिढी स्वीकारेल असं देखील त्यांना स्पष्टपणे म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका कशी पुढे घेऊन जाणार? जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत, ते घड्याळ चिन्हावर उभे आहेत. ते कशा पद्धतीनं आपण निवडून आणू शकतो, त्यांना कसं बळ देऊ शकतो आणि सभांचा जर धडाका करायचं म्हटलं तर तो कसा होऊ शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींची जबाबदारी आज सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे. आणि सुनेत्रा पवार आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी फेस करतायत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. हे झालं पक्षीय. परंतु प्रशासकीय पातळीवर पाहायला गेलं तर ज्या जरी राज्यसभा खासदार असल्या तरी त्यांचा कार्यकाळ हा तितकासा मोठा कार्यकाळ नाही आहे, त्यांची देखील सुरुवातच होती. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची अजित पवारांकडे असणारी खाती जी आहेत ती कशा पद्धतीने ते हँडल करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अजित पवारांचं प्रशासनावर मोठा होल्ड होता. राज्य उत्पादन शुल्क त्यांच्याकडे खातं होतं, यासोबतच अर्थ व नियोजन खातं होतं, अल्पसंख्याक खातं होतं, क्रीडा खातं होतं. अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांना सांभाळायची आहे. सध्या साधारणपणे 1.5 महिन्यानंतर अर्थसंकल्प ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस त्या कालावधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही बाजू अर्थ खात्याची सांभाळतील. मात्र त्यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या वाट्याचं अर्थ व नियोजन खातं मिळालंच तर मग ते कशा पद्धतीनं पुढे हँडल करणार, कशा पद्धतीनं महाराष्ट्राला सध्या जे काय आर्थिक संकट महाराष्ट्रावर आहे ते कशा पद्धतीनं सोडवणार? लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पैसे चालले आहेत, त्याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्यानं टीका होत असते. तो विषय कसा हँडल करणार, हे असे अनेक प्रश्न जे आहेत आणि अनेक आव्हानं जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहेत. लवकरात लवकर सुनेत्रा पवार या गोष्टींना कशा पद्धतीने हँडल करतात हे तर आपल्याला लक्षात येईलच. मात्र पक्षासमोरची आव्हानं आणि प्रशासकीय आव्हानं ही मोठी आहेत आणि ती त्यांना सोडवणं हे तितकंसं सोपं जरी नसलं तरी त्या कशा पद्धतीने ते हँडल करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्या एक बाब लक्षात येण्यासारखी आहे. अजित पवारांची संपूर्ण जी टीम होती बॅकडोर काम करणारी किंवा प्रशासनातली त्यांची जी काम करणारी टीम आहेत, त्यांचे OSD PA सर्व मंडळी सध्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत आणि पूर्णपणे अजित पवारांचं जे काम आहे ते पुढे घेऊन जाण्याचा ते सर्वजण प्रयत्न करणार आहेत. त्या सर्वांना एकत्रित ठेवणं आणि वेगवेगळे अजित पवारांना घेतलेले जे विषय होते, खास करून बारामतीचा आग्रह, बारामतीचा हट्टा अजित पवारांचा वेगळा होता. बारामतीमधली प्रत्येक गोष्ट जर आपण पाहिली, बस स्टँडपासून विमानतळापासून सर्वच गोष्टीवर बारामती एक रोल मॉडेल ठरेल अशाच पद्धतीचं शहर होतं. त्यामुळे त्या शहराकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाहीये. महाराष्ट्रातलं बारामती शहराप्रमाणे इतर शहरांमध्ये कशा पद्धतीने विकास करू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या पातळीवर आता सुनेत्रा पवारांना काम करायचं आहे आणि त्याला कशा पद्धतीनं त्या टॅकल करतायत हे पाहणं आगामी काळामध्ये प्रज्ञा महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश, त्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांनी आता त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता केंद्रात त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागू शकते त्या संदर्भात काही चर्चा झाल्यात का? प्रज्ञा, या संदर्भामध्ये खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर एक पवार कुटुंबाची अंतर्गत बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये पवार कुटुंबीय होते, यासोबतच पक्षातले इतर महत्त्वाचे देखील पदाधिकारी होते आणि त्या बैठकीमध्येच कुठेतरी पार्थ पवार यांना एक इच्छा बोलून दाखवल्याची माहिती ABP माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. आईचं जे पद खाली होईल म्हणजे सुनेत्रा पवारांचं जे राज्यसभेचं पद खाली होईल त्या जागी कुठेतरी आपली नियुक्ती केली गेली पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. शेवटी हा सर्वस्वी निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचा असणार आहे. त्या कोर कमिटीमध्ये हा विषय येईल. सध्या तरी केवळ उपमुख्यमंत्री पदाचा आज विषय प्राप्त होतोय, मार्गी लागतोय. त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, आणखीन एक राज्यसभेची जागा खाली आहे त्याचा विषय, असे वेगवेगळे विषय जे आहेत ते समोर येणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर टीम निर्णय घेणार आहे. पार्थ पवारांची सध्या जरी इच्छा असली तरी पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये पक्षातले इतर सुनेत्रा पवारांचे सहकारी कशा पद्धतीनं ती गोष्ट घेत आहेत त्याला खरंच संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण आत्ताच्या मागच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपद अजित पवारांकडे होतं आणि त्याच वेळी खासदारकी राज्यसभेची ही सुनेत्रा पवारांकडे म्हणजे पुन्हा एकदा पवार कुटुंबातच होती. त्यामुळे आता जी खासदारकी येईल ती खासदारकी पवार कुटुंबात जाते की वेगळा काही पर्याय त्या ठिकाणी दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
पक्षामध्ये वेगवेगळे पदांच्या देखील नियुक्त्या करणं बाकी आहे. त्या बाबतीत देखील सुनेत्रा पवारांना आता लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्व जे विषय आहेत ते मार्गी लावायचे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळेल यासाठी देखील प्रयत्न करायचे. निलेश, आपण दृश्य पाहतोय, काही वेळापूर्वी आपण पाहिली की जय पवार हे सुनेत्रा पवारांसोबत मुंबईमध्ये आलेले आहेत शपथविधीसाठी, तर पार्थ पवार बारामतीमध्ये गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. नेमकं काय घडतंय? या दोन भावांची भूमिका नेमकी काय? प्रज्ञा, सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे शरद पवारांच्या वतीने करण्यात आले. त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती की शपथविधी सुनेत्रा पवारांचा पार पडतोय याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी होती की जर आम्हाला निमंत्रणच नसेल तर शपथविधीला कशाला कोण जाईल. त्यामुळं शपथविधीच्या निमंत्रणासाठीच तर पार्थ पवार त्या ठिकाणी गेले नव्हते का, ही एक शंका या निमित्तानं उपस्थित होते. पार्थ पवारांना अजूनही कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही किंवा माध्यमांशी थेट येऊन ते बोललेले नाही आहेत. प्राथमिक ही माहिती मिळते की कदाचित शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठीच ते त्या ठिकाणी गेले असतील. याच विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेस योगेंद्र पवार जे अजित पवारांचे पुतणे आहेत, सख्खे चुलत भाऊ पार्थ पवारांचे आहेत, त्यांना देखील आपण विचारणा केली. त्यांना देखील स्पष्टपणे आपल्याला निमंत्रण नसल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे पवार फॅमिलीमध्ये निमंत्रण देण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यावरून एक नाराजीचा सूर होता. कदाचित ही जी नाराजी आहे ही दूर करण्याचा प्रयत्न पार्थ पवारांचा असू शकतो आणि त्यामुळेच पार्थ पवार निलेश, थोडंसं थांबवते. प्रफुल्ल पटेल सध्या बोलतो. मुख्यमंत्र्यांशी काही तुमचं बोलणं झालं का? विधिमंडळाचा ठराव जे झालेला आहे त्याचं पत्र विधिवत आम्हाला मुख्यमंत्रीकडे सादर करावं लागतं. हे प्रोसेस आहे. फक्त वेगवेगळी विधान आहेत त्यात. प्रफुल्लजी प्लीज इन इंग्लिश. हॅलो मुशीफ साहेब, काही मर्जर संदर्भात काही आउटपुट मिळते का? तर विधिमंडळाची जी काही प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला तसं पत्र मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल एवढीच प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत. निलेश, आता विधिमंडळाची जी काही प्रक्रिया असते ती पार पडली गेलेली आहे. सकाळपासून आपण ज्या प्रतिक्रिया पाहतोय, अगदी शरद पवार जे बोलले ते सुद्धा आपण ऐकलं की दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती, तीच आपलीही इच्छा आहे आणि इच्छा पूर्ण व्हावी असं खुद्द शरद पवार स्वतःहून बोलून दाखवत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र विलिनीकरणाच्या प्रश्नावरती काहीही प्रतिक्रिया देत नाही. प्रज्ञा, आपण पाहतोय की विलिनीकरणाचा जो विषय होता त्याच्यावर सध्या तरी कुणी बोलत नाहीये. कारण आजची जी निवड होती ती केवळ आमची गटनेता निवडीची प्रक्रिया होती आणि त्यामुळं आज गटनेता निवडीचा जो भाग आहे, जो विषय होता तो आम्ही मार्गी लावलेला आहे. तो विलिनीकरणाचा जो विषय आहे तो कदाचित पुढे येऊ शकतो. त्या संदर्भात पवार पाठिंबा दिलेला. पण दोन प्रस्ताव कोणते होते साहेब गटनेते? आवाज कमी करा. दोन प्रस्ताव मला बोलता येणार नाही. दुसरं कोणाला तरी विचारा. पण सर, तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे तर तो प्रस्ताव नेमका कोणता होता? अरे त्यांनी अनुमोदन दिलं. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल काही प्रस्ताव मांडला नाही. काय एकत्रीकरणासंदर्भात काही बोलणं झालंय का? काही नाही. आज फक्त फक्त जरा काय एकदम व्यवस्थित डिटेल जरा एक मिनिट अतुल गाडी येते ना मोबाईल बरं कोणी आग्रह धरू नका प्लीज. जाणार ना विधिमंडळाचा ठराव जे झालेला आहे त्याचं पत्र विधिवत आम्हाला मुख्यमंत्रीकडे सादर करावं लागतं. हे प्रोसेस आहे. हे फक्त हॅलो सर, पत्र काय आहे? तर आपण पुन्हा एकदा जाऊयात. निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, या सगळ्या प्रतिक्रिया कदाचित तूही ऐकलेल्या असशील. राष्ट्रवादीचे कोणतेही नेते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीयेत.
प्रज्ञा, त्यांचं स्पष्टपणे ठरलं होतं आजची केवळ जी बैठक आहे ती गटनेते पदाची बैठक आहे. आपण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ह्या उपमुख्यमंत्री पदाचा एवढा पटकन निर्णय का घेतला या संदर्भात देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवारांच्या निधनानंतर अगदी काही तासांमध्येच एक स्पष्टपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली होती की विलिनीकरण हा अजित पवारांचा विषय होता, त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे आम्हाला तातडीनं हा राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री पदाचा जो महाराष्ट्राचा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आलं होतं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं यासाठी सुनेत्रा पवारांना आम्ही आग्रह केला आणि सुनेत्रा पवारांना होकार दिल्यानंतरच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आता आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खरंच एक होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीनं शरद पवारांची सकाळची बॉडी लँग्वेज होती, त्यांना स्पष्टपणे सांगितलंय आमची पुढची पिढी या सगळ्या विषयासंदर्भात निर्णय घेईल, पुढची पिढी आमचं राजकारण करणार आहे. त्यामुळं पुढची पिढी म्हणजेच रोहित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, ही मंडळी आता नेमकी पक्षाच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत आणि पक्ष कसा नेमका पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान आपल्या हातात घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्याकडे आलेलंच आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देखील लवकरच त्यांच्या पदरी पडू शकते, कारण महायुतीच्या नेत्यांची तशी इच्छा आहे. महायुतीच्या नेत्यांसोबत, केंद्रीय नेत्यांसोबत ज्यावेळेस या विषयासंदर्भात चर्चा झाली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं पवार का पार्टी है, पवार के घर में ही अध्यक्षपद रहेगा आणि त्यामुळेच आता कुठंतरी पवारांच्या घरामध्येच राष्ट्रीय अध्यक्षपद देखील जाणार आहे आणि सुनेत्रा पवारच त्या अध्यक्ष असतील ही देखील माहिती समोर आलेली आहे. आत्ता आपण गटनेते पदाच्या निवडीसंदर्भातली प्रक्रिया पार पाडली. प्रफुल्ल पटेल काही वेळापूर्वी बोलत होते आणि त्यांना सांगितलं की आता आम्ही उपमुख्यमंत्री पदासाठी जी प्रक्रिया आहे ती पार पाडतो आहोत. याचाच एक भाग म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत. त्या ठिकाणी आम्ही जाऊ, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर, त्यांच्या सहमतीनंतरच आपण या विषयासंदर्भामध्ये बोलणार आहोत. आपण दिलीप वळसे पाटील सरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण अनुमोदक ते या ठिकाणी होते. त्यांना अनुमोदन दिलं, त्यांना प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना अनुमोदन दिलं होतं आणि त्यानंतरच गटनेतेपदी आपण पाहिलं की सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली होती. प्रज्ञा, आपण पाहतोय विधिमंडळ या ठिकाणी आहे. विधिमंडळातून अनेक नेते जे आहेत ते आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जाईल आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता सुनेत्रा पवार आहेत याची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर आमदारांच्या सह्यांचं जे पत्र आहे ते देखील त्यांच्याकडे सोपवण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपालांना शपथविधी संदर्भात कळवण्यात येईल. सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निश्चित करण्यात आलेलं आहे आणि ते नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे आणि उपमुख्यमंत्री पदासाठी देखील आमचा तोच चेहरा आहे हे देखील स्पष्टपणे सांगण्यात येईल आणि त्यानंतर 5:30 वाजता महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार या शपथ घेताना दिसतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. आपण त्यांच्या कामकाजाबद्दल देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला, कारण अजित पवारांकडे अनेक महत्त्वाची खाती जी आहेत ती होती. याच्यामध्ये अर्थ व नियोजन खातं होतं, यासोबतच अल्पसंख्याक खातं होतं, क्रीडा खातं होतं आणि या महत्त्वाच्या खात्यांसंदर्भामध्ये आता नेमकं पुढं काय, सुनेत्रा पवार यांना ही खाती मिळणार का असा देखील प्रश्न आपण विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेची ही पदं आहेत. त्यामुळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.